पांचिल विपक्ष मोहोचीवाडी. एक टीम आहे कर्जत परिसरातील तर एक टीम आहे पनवेल परिसरातील. जो दोन्ही टीमचा 12वा प्रतिनिधी यायचं उपस्थित राहायचं. 12वा प्रतिनिधी आपण इथे यायचंय. 4 षटकांचा सामना असेल. 4 षटका 20 मिनिटांमध्ये संपवायची आहेत. पुढील सामने खेळवायचे आहेत आपल्याला. त्वरित आपण फलंदाजी सलामीर फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचे. मोहोचीवाडी टीम आपण विलंब करायचा नाहीये. खूप टाइम झालाय आजच्या या टुर्नामेंट्सला. मोहोचीवाडी टीम आपण फलंदाज दाखल करायचे. त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. पांचिल टीम आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे त्वरित. पंच आपण यायचे आणि आपण चालू करायची. आपण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सामन्याला सुरुवात होणार नाहीये. स्पीडअप करायचं मोहोचीवाडी टीम. आपण प्लीज आम्हाला एकदा सहकार्य करायचं. आपण जायचंय मैदानामध्ये. दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत मोहोचीवाडी टीमचे. फलंदाजी करण्यासाठी सलामवीर जोडखोळी मैदानामध्ये. गोलंदाज मार्क करते गोलंदाज कल्पेश. अमोल आणि आदम हे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेच. मोहोचीवाडी टीम कडून फलंदाजी करण्यासाठी ज्या पद्धतीने पहिल्या फेरीमध्ये ज्या फलंदाजी केली ती फलंदाजी पाहायला मिळते का आता पाहायचंय. गोलंदाज मार्क करते गोलंदाज पांचिल टीम कडून कल्पेश सांगिक पहिलं वैयक्तिक पहिलं मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन येत आहे. गोलंदाजी करण्यासाठी 7 चेंडू फेस करायचे आहेत. आता मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी करणार पाहायचंय. पंचांचा इथे मात्र ग्रीन सिग्नल होतोय. सामन्याला सुरुवात होतीये. पहिला चेंडू फेस करेल लेफ्ट हँड फलंदाज अमोल फलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. डावखोरा फलंदाज इथे मात्र चेंडूला सुंदर फटकावला. चेंडू येतोय पहिला अमोलच्या कल्पेशच्या गोलंदाजीवरती चौकार. 4 धावा. पहिल्या चेंडूवरती कल्पेशचा चौकार लगावला. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला होता परंतु चेंडू गेला 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. सुंदर फटका सजवलाय. हा वाई सफा दुसऱ्या चेंडूवरती आलाय. षटकार. 6 धावा. ठोक विजय. धन्यवाद. इथे मात्र सुरुवात चांगली केली आहे. चौकारा षटकाराने सुरुवात पाहायला मिळते. फलंदाज अमोलच्या बॅट मधून बॅक 2 चेंडूवरती धावा जमवले तर 10 धावा. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय त्याच्यावरती मात्र आक्रमण चढवलं जातंय. अमोल फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा तयार होतोय कल्पेश. हो सुंदर सुंदर. इथे मात्र भन्नाट वेगाने चेंडू फेकलाय परंतु चेंडू डॉट येतोय. चेंडू पाहून जाळा उचली घेतली परंतु फलंदाज अमोलला चेंडू समजला नाही. चेंडू आणि संपर्क झाला नाहीये आणि इथे मात्र पाण्याची पूर्तता करायची आहे.
तीन चेंडूंचा खेळ संपला. इथे मात्र अमोलचा थोडासा बॉल लागलाय मानेवरती, परंतु धावा जमवल्या असतील. 3 चेंडू नंतर 10 धावा. 2 चेंडू मात्र 2 एक षटकार आणि 1 चौकार लगावल्यानंतर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय मात्र इथे बीट होते. धावसंख्या स्थिरावली जाते. तिसऱ्या चेंडू डॉट फेकल्यानंतर 10 या अंकावरती. धावा कर धावा तर 10 धावा. मोहाची वाडी टीम नेरळच्या या कर्जत परिसरामधून खेळायला आलेली पाहायला मिळते. तिसरा चेंडू टाकण्यामध्ये सज्ज होतोय कल्पेश. इथे मात्र सुंदर फटका सजवलाय. चेंडू जातोय आसमानी उस्मानी टोळा. चेंडू येतो 6 धावांसाठी. बिगिट बिगिट बिगिट. डीजे इथे मात्र चौका षटकारांचा पाऊस पाहायला मिळतोय. बॅट्समन अमोलच्या बॅट मधून जवळजवळ धावा जमवल्यात. 16 4 चेंडूचा खेळ संपला. 16 धावा धावफलकावरती. सुंदर फटका. इथे मात्र झेल होणार का, परंतु चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. हा येईल ब्रँडेड ब्रँडेड ब्रँड. धावफलकावरती धावा आल्या. 22 या अंकावरती पहिलं षटक अजूनपर्यंत प्रगती पथावर. 5 चेंडूचा खेळ संपला अद्यापपर्यंत. आता मात्र गोलंदाज दडपणाखाली का पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती प्रहार होणार का. हो इथे मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळाला. बॅटकट येते. 1 धाव येते या चेंडूवरती. 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 23 या अंकावरती. काय फलंदाजी केली आहे. अगदी पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये धावा इथे जमवल्या गेल्या. 23 धावा पाहायला मिळतील. अगदी योगेश आपण पाहिलं तर यावेळी फलंदाज अमोलच्या बॅटमध्ये अगदी 6च्या 6 बॉल. इथं मात्र 6च्या 6 बॉल आपण पाहिलं तर अमोलच्या बॅटमधनं फटकेबाजी केली गेली आहे. धावा धापटलावरती आपण पाहिलं 23 धावा. विस्फोटक खेळी साकारत असताना इथं मात्र आपण पाहता मोहाची वाडी संघ मागच्या मॅच मध्ये पाहिलं तर तब्बल 68 धावा खोटून काढला. 69 धावांचं लक्ष सेट केलं गेलं होतं आणि इथं मात्र आपण पाहिलं तर भोकरपाडा संघाला घरचा रस्ता दाखवला. अप्रतिम खेळी अशा दिवसामध्ये साकारली. आता बघायचं मैदानाच्या आतमध्ये जाऊ. मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं. फटकेबाजी इथं पाहिली तर अगदी अप्रतिम पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा पाहता शेवटच्या बॉलवरती एक धाव घेऊन स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवण्याचं काम अमोलचं राहिलं. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला फलंदाज अमोल आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाज इथनं पानशील टीमच्या मैदानामध्ये पाहायला मिळतो. जय. पहिलाच बॉल जड मध्ये फेकला. मिड विकेटला चालला. क्षेत्ररक्षक आहेत उचलणार तोपर्यंत या बॉलवरती 1 धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने आता 24 धावा धावपटलावरती लागल्या. स्ट्राईक ऑनला फलंदाज आपण पाहता अदम आणि अमोल अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळाली. अगदी पहिल्या बॉल पासून अमोलनं प्रतिहल्ले चढवले. पहिल्या बॉलवर चौकार मारला. दुसऱ्या बॉलवर षटकार. त्यानंतर डॉट आला आणि पुढचे बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले आणि शेवटच्या अंतिम बॉलवरती 1 धाव आली होती. आता इथनं बघायचं संधी मिळाली आहे अदमला. आता इथनं मात्र अदमची फटकेबाजी चालू होईल का. मोठे फटके येतील का पाहायचं मित्रांनो. सर्वाधिक हायस्कोर मारणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी मोहाची वाडी संघ लाफ केला. पहिल्याच बॉलला फेकून दिलं. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पलीकडं गगनचुंबी योग्य दमदार षटकार.
क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंग ऑफला आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. एकेर धाबेच्या मदतीने संघ पुढे चालला. टोटल धाबा 31 धाबा इथनं धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम खेळ इथनं साकारत असताना पाहायला मिळतो तो म्हणजेच मोहाची वाडी संघ. अगदी चाणक्य बुद्धीनं फलंदाजी केली जाते. काल शिंगला पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय राहिला होता परंतु इथे आता बघायचं गोलंदाजी करताना यश जयला आपण पाहता यावेळी पाहू शकाल. डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळेल. षटकार आला. षटकारानंतर पाहिलं तर एक धाब आली. एक नंतर आता डॉट बॉल पाहायला मिळाला. अगदी 4 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झाला. अप्रतिम इथनं खेळी पाहायला मिळते. अगदी जर विचार केला तर शेवटच्या मोमेंट पर्यंत हा सामना जाईल का. बॅटिंग करत असताना मात्र मोहाची वाडी संघ इथनं धावा किती जमवतं त्याच्यावरती आता निर्भर असेल. यावेळी पाहायचं पाठवलं जागेवरून खडे खडे. यावेळी मिड विकेटला क्लिअर केलं. अगदी चेंडू सीमा पलीकडं येतो दर्जेदार रुबाबदार यावेळी अमोलच्या बॅटमधनं. पण काही षटकातील दुसरा षटकार पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ इथला मात्र आपण पाहता 5 चेंडू दुसऱ्या षटकातील समाप्त झाले. शेवटचा अंतिम बॉल त्यावेळी मात्र घेऊन येईल बॉलिंग ट्रॅकवरती जय. यावेळी बघायचं शेवटचा अंतिम बॉल जे आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये देखील चांगले सामने आपल्याला पाहायला मिळाले. सर्वाधिक धावसंख्या जर विचार केला तर मोहाच्या वाडी संघाने या मैदानावरती लगावली आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या 69 धावा 4 षटकामध्ये 68 धावा 4 षटकामध्ये. आता बघायचं इथनं आपण पाहता अगदी या मॅच मध्ये देखील तशाच रीतीने कामगिरी केली जाईल का. परंतु इथे पाहता आपण दुसऱ्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं तर शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. 37 धावा धावपटलावरती लागल्यात. शेवटचा बॉल आहे. इथनं मात्र पहा बॅटचे लिडिंग एज चेंडू चालला थर्ड मॅनला थांबणार नाहीये. नॉन स्टॉप चेंडू सीमा पलीकडं फलंदाज खेळ आपल्या अजूनपर्यंत 2 षटक मात्र इथे पाहायला मिळतील. तिसरं षटक गोलंदाज मार्फत गोलंदाज पांचवी टीम कडून हर्षल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पहिला चेंडू फेस करण्यासाठी स्ट्रायकरांना फलंदाज आदम. सुंदर चेंडू इथे मात्र ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता. हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव घेतली जाते. एक धाव येते आणि एक धावने धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या अंकावरती. आता मात्र 2 गोलंदाज होते. 2 गोलंदाजांवरती मात्र वाघाच्या वाडीच्या टीमने वाघाची वाडी टीम फलंदाजांनी मोहाची वाडी टीम फलंदाजांनी आक्रमण केलं या गोलंदाजांवरती. परंतु आता तिसरा गोलंदाज हर्षल वर कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. इथे मात्र आपल्या टीम साठी इथे मात्र चांगली गोलंदाजी करणार का. सुंदर फटका सजवला. चेंडू जातोय हवाई फायर. 47 षटकार 6 धावा.
6 धावा येतात या चेंडूवरती. 6 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पुढे 48 या अंकावरती काही षटकार पाहायला मिळतात. लेफ्ट हँड फलंदाज म्हटलं तर युवराज सिंग हे नाव ऐकलं ना तर क्रिकेटमध्ये फक्त दरारा पाहायला मिळतो. कारण की जो फलंदाज मैदानामध्ये उतरला की गोलंदाजीची फक्त हवा निघून जायची. ज्या फलंदाजाने 6 षटकार लगावले होते आणि आता मात्र इथे फलंदाजी करतोय. ओहो, सुंदर फटका सजवला परंतु चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय. इथे मात्र आता परतावं लागेल. फलंदाज बॅक टू पवेलियन. अमोल एक चांगल्या पद्धतीने मोठे फटके पाहायला मिळाले. चौकार षटकार लगावले. वैयक्तिक धावा जमवल्यात तर 40 धावांची खेळी केली आहे. काय फलंदाजी केली. अफलातून फटके खेळला आणि धावा जाऊन पोचतायत. अमोल बाद झाल्यानंतर 48 रन्स. नवीन फलंदाज मैदानामध्ये साजिद. आयचं कशा पद्धतीने फलंदाजी करणार. आता ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती अमोलच्या बॅक टू बॅटिंगने जे फटके आले होते ते फटके पाहायला मिळणार का. परंतु हर्षलने कमबॅक केलाय. हर्षलने इथे मात्र फलंदाजाला माघारी धाडले. आता मात्र सज्ज होतोय. हर्षलने 3 चेंडू फेकलेत. 1 षटकार 1 धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद. सुंदर आल्या पावली. इथे मात्र फटका सजवला. चेंडू येतो सीमा रेषेच्या पलीकडे. एका गाठलाय. 2 या धावेच्या सायने धावसंख्या 56 या अंकावरती. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. चांगलं आक्रमण पाहायला मिळते. चौकार षटकार पाहायला मिळत आहेत. इथे मात्र एक फलंदाज बॅक टू पवेलियन आलाय. इथे मात्र चांगलं आक्रमण पाहायला मिळतं या गोलंदाजांवरती. परंतु त्याच पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळेल का नंतरच्या सत्रामध्ये. पानशेर टीम कडून पुन्हा एकदा तयार होते हर्षल. सुंदर फटका सजवलाय आणि क्षेत्ररक्षक येतोय तिथे. 1 धाव मिळते. 3 षटकांचा खेळ संपला. अद्यापपर्यंत धाव फळकर धावा लागल्यात 57. अगदी बघतोय आपण योगेश 3 षटकामध्ये 57 धावा धावपटलावरती लागल्या. इथं मात्र मोहाची वाडी संघाच्या अजूनही आपण पाहिलं तर 1 षटकाचा खेळ बाकी आहे पहिल्या पूर्वार्धामध्ये. इथनं बघायचं पुन्हा एकदा 65-70चा आकडा गाठेल का मोहाची वाडी संघ. अगदी मागच्या मॅच मध्ये पाहिलं तर 68 धावेपर्यंत पोहोचला होता. 69चं लक्ष सेट केलं गेलं होतं. परंतु आता इथे बघायचं या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये समोर आपण पाहिलं तर एका बाजूला आदम आणि त्याच्या सहसाथीनं पाहिलं तर इनाईट नंबर 3 वरती साजिदला आपण पाहता. तर गोलंदाज आता पाहायला मिळेल पानशेल टीमच्या मैदानामध्ये नयेश. यावेळी बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला पंतांची उजवी असते मात्र स्वीकारली आहे. अगदी आपण पाहता तर मोठे फटके येतील का. ज्या फलंदाजानं मागच्या मॅच मध्ये 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारले होते तोच साजिद इथनं मात्र स्ट्राईकला खेळताना आपल्याला दिसेल. तर इथनं मात्र पहा टोटल धावा 57 धावा धावपटलावरती लागल्यात.
इथनं बघायचं यावेळी पहिल्याच बॉल वरती दिलं फेकून आडव्या बॅटनं साजिदच्या बॅट मधून येतोय दणदणी षटकार. षटकार पाहायला आपल्याला पहिल्या बॉल वरती आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच टोटल 63 धावा धावपटलावरती लागल्यात. पहा मित्रांनो, मी म्हटलं 65-70चा आकडा गाठेल. इथनं मोहाची वाडी संघ अगदी पहिल्याच बॉल वरती फेकून दिलं, 63चा आकडा गाठला. आता इथनं बॉलिंग ट्रॅक वरती पाहता गोलंदाज नयेश यावेळी आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या बॉल वरती षटकार आलाय. पुन्हा एकदा साजिद इथनं मात्र तयार असेल ऑन स्ट्राईकला. काय घडतं यावेळी पहा, फेकून दिलं पुन्हा एकदा अगदी हाफ ट्रॅकर बॉलला पाठवलं मिड विकेटच्या डोक्यावरनं. बॅक टू बॅक दुसरा षटकार. एकोणसत्तर धावा धापटला वरती लागल्या. अप्रतिम खेळी, फक्त एका विकेटच्या नुकसानावरती मोहाची वाडी संघ खेळताना दिसतोय. अप्रतिम अप्रतिम फटकेबाजी इथनं मात्र साकारत असताना फलंदाज अमोल बाद झाला. त्याच्या जागेवरती जागा भरून काढण्यासाठी साजिद इंटर झाला. बॅक टू बॅक पहिल्या 2 बॉल वरती इथनं मात्र 2 षटकार पाहायला मिळाले. आता बघायचं यावेळी अलंदा कार्पेटने जड मध्ये फेकला. एक धाव कंप्लीट झाली वाडीश लॉंगॉनला. तिथे मात्र 2 क्षेत्ररक्षकाच्या मधनं अगदी इथे मात्र या चुका महागात पडतील पानशेल टीमला आणि येतोय दणदणीत चौकार. मोठी धावसंख्या उभी झाली. सर्वाधिक धावसंख्या या स्पर्धेतील पहिला स्कोर पाहिला तर 68 धावांचा आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर आता 73 धावा धापटलावरती लागल्यात. यावेळी पाहायचंय पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये फटकेबाजी पाहायला मिळेल. तुटून पडला, अगदी जागा निर्माण करतोय आणि पुन्हा एकदा यावेळी मिड विकेटला षटकार पाहायला मिळेल. पहा मित्रांनो, ह्या ओव्हर मधला तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 79 धावा धावपटलावरती लागल्या. चेंडू समाप्त झाले 4. अद्यापही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे 2 चेंडूंमध्ये टार्गेट सेट केलं जाईल. डेफिनेटली पाहिलं तर काय घडलं, अगदी जर विचार केला तर तब्बल जवळ 80चा आकडा गाठत आलाय. तो म्हणजे मोहाची वाडी संघ. आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल तर या बॉलवरती चेंडू पॅडला आदळतो. अगदी अशा प्रकारचे चेंडू रिलीज करणं गरजेचं होतं पानशेल टीमला. परंतु आपण पाहता आता शेवटचा अंतिम बॉल आणि या बॉलवरती जर आपण पाहिलं तर साजिद अगदी तयार असेल मोठा फटका खेळण्यासाठी. 79 धावा धापटलावरती लागल्यात. अंतिम बॉल इनिंगचा पाहायला मिळेल. लास्ट बॉल वरती देखील पाठवलं. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरनं फाईनच्या दिशेमध्ये फटका एक्झिक्यूट केला आणि पाहता इथनं मात्र टोटल धावा धापटलावरती जोडल्या जात आहेत. त्या म्हणजेच 85 धावा धापटलावरती लागल्या. येणारे 24 चेंडू आणि कंपल्सरी 86 धाब्यांची गरज विजयासाठी पानशेल टीमला. हे नवीन आहे तो घे. हे नवीन हे देख ए भाऊ नवीन आहे तो. एवढं मारलं कमी नाही झालं काय.
प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेकी जिंकली होती आणि नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारली का तर मात्र आपल्याला आता इथे पाहायला मिळाले या मैदानामध्ये वर्चस्व करत असताना फलंदाजी गोलंदाजी मोपा पांचिल टीमच्या अपोजिटला पुढची मॅच असेल खरसुंडे टीम आपण तयारीत राहायचंय पुढची मॅच असेल आपली ही मॅच संपल्यानंतर आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं दक्षता घ्यायची आपण तर विनंती असेल इथं खरसुंडी संघ आपण देखील तयार राहा अगदी ही मॅच झाल्यानंतर आपल्याला 4 षटकांची मॅच खेळायची शेवटची लढत जो संघ इथनं जिंकेल तो फाईट करेल खरसुंडी टीमला याची नोंद घ्या खरसुंडी संघ आता तयारीत राहा अगदी बराच काळ आपण आराम केला अगदी कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर यंगस्टार 11 बीड संघाने देखील असाच आराम केला होता शेवटच्या मॅच मध्ये अप्रतिम खेळी साकारली सुपर 4 ला तो संघ क्वालिफाय झाला मात्र इथनं आपल्याला देखील शुभेच्छा असतील इथनं खरसुंडी संघ आपण देखील तयारीत राहा आणि जाऊया आपण आमचे साथी समालोचक आता योगेश यांच्याकडे आपण वर्तमान लढतीचं धावतं वर्णन आमच्या सोबत केलं जातं पाहायचं आता समीकरण उत्तरार्धामध्ये आपण पाहिलं तर 24 चेंडू अर्थातच 4 षटकं आणि विजयासाठी कंपल्सरी 86 धावांची गरज 86 यावेळी स्कोरबोर्ड वरती आकडा लागलाय 86 धाब्यांची गरज ओव्हर टू योगेश प्रवीण विचार केला तर एक चांगली फलंदाजी जवळजवळ 86 धावा जमवायच्या 86 धावा म्हटलं तर यांना सुद्धा आक्रमक फलंदाजी करावी लागेल येणाऱ्या चेंडूवरती चौकार षटकार मारावाच लागेल तेव्हा कुठेतरी आपला संघ विजयी होऊ शकतो परंतु कशा पद्धतीने मात्र तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी पाहायला मिळते मोहाची वाडी टीम कडून एक चांगला संघ पाहायला मिळतो कालच्या शृंखलेमध्ये नाईट शृंखलेमध्ये प्रथम क्रमांकाचा बक्षीस पटकावलाय गोरेगावच्या या टुर्नामेंट्स मध्ये मोहाच्या वाडी टीमने आम्ही त्यांची मॅच पाहत होतो एक चांगला संघ आहे आणि 11 खेळाडू हे 11 खेळाडू एका जिद्दीने आणि आपल्या टीमसाठी आपल्या नावासाठी आणि आपल्या गावासाठी खेळताना पाहायला मिळत आहेत 24 चेंडू 86 धावा जमवायच्या आहेत एक बहादर खेळी पाहायला मिळाली उद्या बोललो आले ते येतील ते पायचे मैदानामध्ये फलंदाज दाखल होत आहेत हर्षल आणि अनिल दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल गोलंदाजीसाठी गोलंदाज मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय आदम गोलंदाजीसाठी दाखल होतोय येणारे 24 चेंडू धावा जमवायचे आहेत 86 रन पाहायचं आता मात्र षटकारांची आतिषबाजी होणार का चौकारांचा पाऊस पडणार या मैदानामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती मोहाची वाडी टीमने त्या पद्धतीने फलंदाजी करणार का टीम पांचिल एक पनवेल विभागातील संघ पाहायला मिळतो जवळजवळ 21.5 सरासरीने धावा जमवाव्या लागतील प्रत्येक षटकामध्ये 2 चौकार 2 षटकार मारावे लागतील तेव्हा कुठेतरी मात्र आपल्याला पांचिल संघ या मैदानामध्ये आपलं वर्चस्व गाजवताना दिसेल परंतु तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी पाहायला मिळते मोहाची वाडी टीम सज्ज होते गोलंदाज आदम पहिला चेंडू फुलटॉस होता परंतु इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढला एक धाव येते श्री गणेश होतोय पांचिल टीमचा एका धावेच्या सायने धावसंख्या लागते एक या अंकावर एक धावेने आपला 86 धावा जमू शकत नाही तर कुठेतरी मोठे फटके येणे गरजेचे आहे मात्र आता हर्षलने मात्र मागच्या मॅच मध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत मैदानामध्ये उभा राहिला होता आणि आपल्या संघाला विजयी करून दिलं होतं धावांचा डोंगर रचला होता त्याच पद्धतीने आता फलंदाजी करावी लागेल सुंदर फटका सजवला चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू येतोय सीमारेषेच्या पलीकडे ब्रँडेड षटकार 6 धावा ठोकलीचे
धन्यवाद डीजे मास्टर. आता मात्र इथे सुरुवात केली आहे चांगल्या पद्धतीने. हर्षलने मात्र आता फलंदाजी दाखवली. अशीच फलंदाजी शेवटच्या चेंडूपर्यंत करावी लागेल. टीम मोहच्यावाडी टीम समोर सुंदर फटके पाहायला मिळतात. एक षटकार, एक चौकार आणि एक धावाले धावफळकरती धावा लागतायत. 11 अंकावरती सुंदर फटका सजवला. चेंडू येतो सीमारेषेच्या पलीकडे येणारा हा हर्षलचा ब्रँडेड षटकार. सामन्याला इथे कलाटणी पाहायला मिळते. चुरशीची लढत पाहायला मिळते. सुरुवात केली आता मात्र थांबत नाही हा फलंदाज हर्षल. पानशी टीम कडून फलंदाजी करताना पाहायला मिळते. चौकार षटकार पाहायला मिळत आहेत. अशीच फलंदाजी या मैदानात केली तर मात्र कुठेतरी हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळेल. परंतु आता मात्र इथे गोलंदाजी करत असताना आदम गोलंदाजी करतोय. पहिल्या 4 चेंडू फेकले, धावा दिल्यात 17. कोणत्या टीमचा होणार 17. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर धीम्या गतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि डॉट चेंडू होतोय. डॉट चेंडूच्या सांगतानंतर धावसंख्या स्थिरावली जाते 17 या अंकावरती. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आता मात्र पुन्हा आगमन केलं या गोलंदाजाने. आता मात्र फलंदाजाला इथे जकडून ठेवलं या चेंडूवरती. आक्रमण पाहायला मिळतं या फलंदाजाच्या मार्फत. फलंदाजी करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र पंच पनिशमेंट करतात, स्वेर घोषित करतात. अवंतर धाव येते. बॅट फिरवली होती वेगाने परंतु बॉल डोक्याच्या वरून गेला आणि एक अवंतर धाव आली. धावफलकावरती 18 या अंकावरती 86 धावांचा पाठलाग करत असताना सरासरीच्या सुंदर फटका सजवलाय परंतु क्षेत्ररक्षक गोलंदाज झाला. क्षेत्ररक्षक आणि झेल टिपतोय. पहिला हादरा, पहिला गडी बाद होतोय. पहिला मासा गळाला लागला हर्षलच्या स्वरूपामध्ये आणि इथे मात्र नाराज असेल. फलंदाज बाद होतोय. मोठा हादरा डीजे. बघायचं आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद योगेश. आपण पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या त्या म्हणजेच 18 धाबा पण पाहिल्या स्कोअरबोर्ड वरती. समीकरण कंपल्सरी इथनं पाहिलं तर 85 धाब्यांचं आपण पाहता. 18 धाबा तर धाबटलावरती लागल्या. आता बघायचं गोलंदाज आपण पाहता अमोल. पहिलाच बॉल स्लोवर गतीचा गती परिवर्तन पाहिलं. इथनं मात्र चेंडू चाललाय वाडीश लॉंग ऑफला. 21च्या जागी 2 धाबा इथनं चोरल्या जात आहेत. अगदी पहा पहिल्या बॉलवरती 2 धाबा इथनं चोरल्या जातील. सिंगल डबलनं आपण पाहता मित्रांनो प्रयत्न करताय परंतु पानशेल टीम आता मोठे फटके मारायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर हर्षल बाद झाला. अनिल आणि जय अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. यावेळी पाहू शकाल डॉट बॉलची डिलिव्हरी अगदी स्लोवर गतीचा चेंडू पाहायला मिळतो. रिलीज झाला आणि इथे मात्र पाहता तर निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते अमोलच्या माध्यमातून. जेवढे चेंडू निर्धावत आहेत तेवढं दर्पण वाढेल पानशेल टीम वरती. मात्र यावेळी फटका हवेच चालला. मिस टायमिंग राहील आणि पुन्हा एकदा रोशन झेल खाली. इथे मात्र पाहता जबरदस्त क्षेत्ररक्षण. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर आणि फलंदाज इथनं बाद झाला. अनिल बॅक टू द डगआउट. इथनं आता बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहाल तर चांगली गोलंदाजी अगदी स्लोवर गतीचा चेंडू इथनं पाहायला मिळतात आणि यावेळी मात्र पाहाल तर बॅटची लिडिंग एज आणि इथनं मात्र बॅक टू बॅक यावेळी
आपण विकेटचं पतन झालं. नौका फलंदाज यश मैदानामध्ये एंटर झाला. अगदी पहा मित्रांनो, पहिल्या इथं 4 चेंडू समाप्त झालेत. अप्रतिम. यावेळी अलंत कार्पेटनं मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल आणि इथे मात्र पाहू शकाल तर या बॉलवरती फक्त सिंगल आली. अगदी 5 चेंडूचा ते खेळ समाप्त झाला. धावा दापटलावरती 21 आपल्याला पाहायला मिळतील आणि शेवटचा अंतिम बॉल इथे बघायचा. हा फटका देखील फसलाय. षटकातील विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर येईल आणि फलंदाज म्हणजे अजूनही मित्रांनो अर्ध्यात देखील आला नाहीये संघ. अगदी मोहाची वाडी संघाचा वर्चस्व बोलबाला या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळालं. आजच्या दिवसामध्ये अप्रतिम अप्रतिम क्रिकेट इथं मात्र खेळलं जातं. इथं मात्र जाऊया आपण तिसऱ्या षटकामध्ये. आमची साथी समालोचक योगेश यांच्याकडे. बॉलिंग ट्रॅकवरती पाहाल तर गोलंदाज असेल साजिद. ओव्हर टू योगेश. साजिद गोलंदाजीसाठी. गोलंदाज मार्क वरती. मोहाची वाडी टीम कडून सांघिक 3रं वैयक्तिक पहिलं षटक. 86 धावांचा पाठलाग असताना फलंदाज मैदानामध्ये कल्पेश आणि यश. पाहायचं 86 धावा. इथे मात्र सामना विचार केला तर आता मात्र मोहाच्या वाडीच्या टीमच्या दिशेने झुकलेला दिसतोय, कारण की इथे मात्र मोठे फटके येणार नाहीत. 86 धावा म्हटलं तर अजूनपर्यंत अर्ध्यापर्यंत पोहोचलेला नसेल टीम पानशील टीम. आणि इथे मात्र 1 धाव येते. 1 धावेच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या अंकावरती. पुढील होणारा पुढील सामना यांच्यामध्ये विजयी टीम आणि खरसुंडी टीम आपण सज्ज राहायचंय. पुढील सामना असेल. इथे मात्र नो चेंडू. फ्री हिट मिळेल या चेंडूवरती आणि 1 धाव येते. पंच पनिशमेंट करतायत. चुकीची गोलंदाजी पाहायला मिळते. मात्र इथे मात्र विजयाच्या दिशेने पाहायला मिळते, परंतु या सामन्यामध्ये चुरशी पाहायला मिळत नाहीये जोपर्यंत फलंदाज इथे मात्र झेल सोडला जातोय. जोपर्यंत हर्षल मैदानामध्ये होता तोपर्यंत मोठे फटके पाहायला मिळत होते. कुठेतरी एक आशा होती पानशेल टीमला, कारण की मोठे पहिल्या षटकामध्ये 18 धावा जमवल्या होत्या. जवळजवळ फलंदाजी करत असताना चौकार षटकार लगावले होते. त्यानंतर मात्र फलंदाज बॅक टू पहिले नेताना पाहायला मिळत आहेत. एकेरी दुहेरी धाव पाहायला मिळते. इथे मात्र मोठा फटका सजवला. चेंडू येतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा 6 धावांसाठी षटकार. धाव जाऊन पोहोचतायत 36 या अंकावरती. 36 धावा. गोलंदाज मार्कवरती. गोलंदाज साजिद सज्ज होतोय. सुंदर चेंडू फेस केला. इथे मात्र अलाउंद कार्पेट पाहायला मिळतोय. 1 धाव येते. इथे 1 धावेने समाधान मानावे लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु इथे मात्र मैदानामध्ये सामना आपल्याला
ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय. तीन षटकांचा खेळ संपलाय. अद्यापर्यंत धाफाकीर धावा जाऊन पोहोचतायत त्या 38. अजूनपर्यंत अर्ध्यावर धावा जमवल्या नाहीये त्या टीम पानशेल टीमने, कारण की ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती, वर्चस्व दाखवलं होतं टीम मोहाची वाडी टीमने, ज्या धावा जमवून ठेवल्या त्या धावा जमवण्यासाठी मात्र संघर्ष करावा लागणार होता, परंतु तो संघर्ष इथे केला नाही पानशेल टीमने आणि इथे मात्र कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळतोय. टीम पानशेल फलंदाजी करत असताना बघायचं इथं आता गोलंदाज पाहायला मिळेल राहुल. अगदी अजून देखील इथं मात्र पहा पहिलाच बॉल वरती फेकून दिलं. यावेळी मात्र पहिलाच बॉल पंच आमच्याकडे येतील. 9 बॉल दर्शवलाय. फ्री डझल नशिबाच्या 7 धावा इथं जोडल्या जातील पानशेल टीमच्या अकाउंट मध्ये. पहा मित्रांनो 6 चेंडूमध्ये बनवायच्या होत्या. टोटल 48 धावा. पहिला बॉल वरती षटकार आलाय. आता पाहायचं आहे इथं समीकरणामध्ये लगेच बदल घडेल. टोटल धाबा दापटला वरती पाहता 45 धाबा दापटला वरती लागल्या. आता 6 चेंडू 41 ची गरज आणि इथं मात्र व्हाईट बॉल. पहा मित्रांनो पहिले 2 चेंडू व्हाईटने सुरुवात, थोडी खराब सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज इथं मात्र राहुल लपाल. पहिला 9 चेंडू त्याच्यावरती षटकार पाहिला. दुसऱ्या बॉलवरती व्हाईट पाहिलं. आता इथनं मात्र जर विचार केला तर डेफिनेटली 40 धाब्यांची गरज. 6 चेंडू 40 धावा. पुन्हा एकदा 9 चेंडू. इथे बघायचंय विमर चेंडू घोषित केला. एक धाव कंप्लीट झाली. धोक्याची घंटा वाजेल का? या बॉलवरती पाहायचं अगदी मित्रांनो 3 धावा चोरल्या जातील आणि 9 बॉल म्हणजेच नशिबाचा चौकार इथनं मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि कोणत्या प्रकारचा चेंडू इथनं मात्र अकाउंट मध्ये काउंट नाहीये. आपण जर पाहिलं तर पहिला बॉल 9 आला, दुसरा बॉल व्हाईट आला, तिसरा बॉल देखील 9 आलाय. म्हणजे इथे टोटल धावा आता धावपटलावरती पाहता 50 धावा कंप्लीट झाल्या. म्हणजे अजूनही इथं गरज असेल 36 धाब्यांची. 6 चेंडू 36 धावा. पहा मित्रांनो मोहाचे वाडी संघाचा विचार केला तर इथनं मात्र पंच इथनं मात्र यावेळी पाहायचं मिड विकेटला हा बॉल चालला. इथे मात्र पाहता रोशन आज चेंडू खाली 1 धाव कंप्लीट झाली. इथनं मात्र 1 धावेनं संघ पुढे चालला. डेफिनेटली आपण विचार केला तर आता 6 चेंडू 36 ची गरज असताना 1 धाव आली. आता 5 चेंडू इथं 35 धाब्यांची गरज विजयासाठी पानशेल टीमला. यावेळी डिपेक्सला कव्हरला. तिथे मात्र शतरक्षक आत, परंतु अगदी अबाकाच्या बाहेर चेंडू चालला गोळीच्या वेगानं. येतो लेट पण थेट सीमा पलीकडे षटकार. पर्यंत पहिल्या बॉल वरती पाहिलं तर 9 पासून सुरुवात केली. थोडीशी खडतर गोलंदाजी, षटक चेंज केलं आणि इथे मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळाला. चेंडू पॅडवरती लेग बाईज च्या स्वरूपात इथे 1 धाव जोडली जाईल. पुन्हा एकदा पहा मॅच मध्ये मित्रांनो औपचारिकता शिल्लक राहिली. अगदी कालच्या नाईट रजनीमध्ये, गोरेगाव नाईट रजनीमध्ये मोहाची वाडी संघाचा फर्स्ट प्राइज त्या ठिकाणी मोहाची वाडी संघाने पटकावला होता. अगदी आमचे मित्र देखील समालोचक
प्रसाद सवारे त्या मॅचला कव्हर करत होते. मात्र इथनं पाहूया मॅचमध्ये आता जर विचार केला तर रंगत निर्माण झाली नाहीये मित्रांनो. अगदी असं जर विचार केला तर वन साइड मॅचेस आज पाहायला मिळतात मोहाची वाडी संघाच्या. मागच्या मॅच मध्ये देखील आपण जर पाहिलं तर वन साइड मॅच पाहिले, ह्या मॅच मध्ये देखील इथनं मात्र पकड मजबूत करत असताना पाहायला मिळेल. चेंडू समाप्त झाले तर आतापर्यंत 4-5 चेंडू झाले. शेवटचा अंतिम बॉल. नौका फलंदाज मैदानामध्ये एंटर होईल. पॅडी पांडुरंग इथनं मात्र एंटर झाला. शेवटचा बॉल, चांगला फटका, अगदी पाहाल चेंडू चालला बॅकवर्ड पॉइंटला, चौकाराला, सामना फिनिश आणि इथनं मात्र विजयाचा झेंडा रोविला तो म्हणजेच मोहाची वाडी टीमनं. आणि इथनं मात्र व्हेरी व्हेरी हॅड लक. पानशील संघ शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. आणि इथनं मात्र पाहायचंय तर विश ऑल द बेस्ट मोहाची वाडी संघ.